तुमच्यापैकी किती जणांना हे माहिती आहे का की आषाढ महिन्यात येणारी ही गुरुपौर्णिमा म्हणजे पहिल्या सणाची सुरुवात मानली जाते. म्हणजे या सण उत्सवांच्या पर्वाची सुरुवात असते असं म्हणतात. गुरुपौर्णिमा खरं तर हा केवळ गुरुचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. याच काळापासून खरं तर मराठी सणांची म्हणजे चातुर्मासाची सुरुवात होते आणि त्यानंतर नागपंचमी, नारळ पौर्णिमा, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी असे अनेक सण एका मागोमाग येतात. त्यामुळे अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमेला सणांच्या पर्वाची सुरुवात मांडण्याची खरं तर परंपरा आहे. पण मला सांगा, गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारी व्यक्ती असं तुम्ही मानता का? तर नाही. ज्यांनी आपल्याला आपल्या आयुष्यात घडवलं, चुका सुधारायला शिकवलं आणि आयुष्याला योग्य दिशा दिली, ते प्रत्येक जण आपले गुरु आहेत. खरंच. आणि अजून सांगायचं तर आयुष्यातील प्रत्येक अनुभव काहीतरी आपल्याला शिकवून जातोच. आणि म्हणून माझ्या मते अनुभव हेच आपले खरे गुरु आहेत. म्हणून या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंप्रती, आई वडिलांप्रती, शिक्षकांप्रती आणि आणि जीवनातील प्रत्येक त्या छोट्या छोट्या अनुभवांप्रती मनपूर्वक कृतज्ञता. चला, तुम्ही ती व्यक्त करा आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक